आणि आता बातम्या सविस्तरपणे आपण पाहूया। ब्रेकिंग न्यूज बुलेटिनच्या सुरुवातीलाच शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांची बैठक होतीये। खासदार संजय राऊत यांच्या घरी ही बैठक होतीये। खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत, विनायक राऊत, ओमराजे निंबाळकर यांची बैठकीला उपस्थिती आहे। संसदेमधील रणनीती आणि राहुल शेवाळेंनी दाखल केलेल्या याचिकेबाबत या बैठकीमध्ये महत्त्वाची चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। आणि याच संदर्भातली अधिक अपडेट आपण जाणून घेणार आहोत। आपले नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास सध्या आपल्या सोबत आहेत। प्रशांत, बैठकीविषयीची नेमकी काय माहिती? एक अत्यंत महत्वाची बैठक संजय राऊत यांच्या निवासस्थानी सुरू आहे। या बैठकीमध्ये अरविंद सावंत, अनिल देसाई, ओमराजे निंबाळकर हे जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार नेते आहेत हे उपस्थित आहे। खास करून एकीकडे ज्या पद्धतीनं राहुल शेवाळे यांनी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये जो याचिका दाखल केली आहे त्या मुद्द्यावरही चर्चा होणार आहे। सोबतच जर बघितलं आपण तर ज्या पद्धतीनं सावरकरच्या मुद्द्यावरून काँग्रेससोबत वाद सुरू आहे त्यावर देखील कुठेतरी निर्णय घेण्याची शक्यता या बैठकीमध्ये येण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। त्यातून कुठेतरी मार्ग मोकळा व्हावा असाच प्रयत्न आजच्या या बैठकीत असण्याची शक्यता आहे। बरं प्रशांत, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। खासदार संजय राऊतांच्या निवासस्थानी ही बैठक सध्या सुरू आहे। राहुल शेवाळेंनी दाखल केलेल्या याचिकेवर या बैठकीत चर्चा होणार आहे। तर दुसरीकडे संसदेतल्या रणनीती संदर्भात देखील या बैठकीमध्ये महत्त्वाची चर्चा होत असल्याची माहिती मिळतेय। या बैठकीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या खासदारांची उपस्थिती असल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी काँग्रेस नेते राहुल गांधींची भेट घेतल्याची ही पुढची ब्रेकिंग न्यूज आहे। शिवसेनेचा मुद्दा समजून घेत आता काँग्रेस सार्वजनिक कार्यक्रमात सावरकरांचं नाव घेणार नाही यावर एकमत झाल्याचं समजतंय। ही आत्ताची आणखीन एक महत्त्वाची मोठी बातमी, ब्रेकिंग न्यूज आपण पाहतो आहोत। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींची भेट घेतलेली आहे। शिवसेनेची सावरकरांच्या बाबतीतली भूमिका समजून घेत काँग्रेसकडून आता सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सावरकरांचं नाव घेतलं जाणार नाही यावर एकमत झाल्याची माहिती मिळतेय। राहुल गांधींनी या संदर्भात राऊतांना विश्वासही दिल्याची माहिती मिळतेय। राहुल गांधी आणि संजय राऊत या दोन्ही नेत्यांमध्ये दिल्लीत चर्चा झाली आणि या चर्चेच्या मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अनुषंगानं शिवसेनेची भूमिका समजून घेत काँग्रेसकडून सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सावरकरांचं नाव घेतलं जाणार नाही यावर एकमत झाल्याचं समजतंय। प्रशांत लीला रामदास आपले नवी दिल्लीचे प्रतिनिधी पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत। प्रशांत, खूप मोठी बातमी। प्रशांत, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? प्रशांत यांच्यापर्यंत कदाचित आपला आवाज जात नाहीये, पण आपण ही अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी, ब्रेकिंग न्यूज आताची, राहुल गांधींनी संजय राऊतांसोबत चर्चा केलेली आहे। संजय राऊत राहुल गांधींच्या भेटीसाठी गेलेले होते आणि सावरकरांचं नाव सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये काँग्रेसकडून घेतलं जाणार नाही या मुद्द्यावर एकमत झाल्याची माहिती मिळतेय। राहुल गांधींनी या संदर्भात संजय राऊतांना विश्वास देखील दिलेला आहे। प्रशांत लीला रामदास आपले नवी दिल्लीचे प्रतिनिधी पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, संजय राऊत राहुल गांधींच्या भेटीसाठी गेलेले होते आणि सावरकरांच्या मुद्द्यावरनं आता कुठेतरी काँग्रेसकडनं सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांचं नाव घेतलं जाणार नाही या मुद्द्यावर एकमत झाल्याचं समजतंय। प्रशांत, सविस्तर याबद्दल काय सांगताय? एक अतिशय सूत्रांची माहिती आहे की राहुल गांधी आणि संजय राऊत यांची भेट झाल्याची माहिती आहे आणि मी सध्या संजय राऊतांच्या निवासस्थानी आहे। इथे सध्या बैठक देखील सुरू आहे, सर्व खासदार इथे पोहोचलेले आहे। खास करून जर बघितलं अरविंद सावंत आहे आणि जी भेट राहुल गांधी सोबत झालेली आहे त्या भेटीमध्ये काय विस्तृत चर्चा झाली या संदर्भातली माहिती होऊ शकतं संजय राऊत इथे देत असतील, त्यामुळेच अनिल देसाई ही देखील इथे पोहोचलेले आहे। आणि हे अत्यंत महत्त्वाचं आहे की ही जी भेट खास करून जर राहुल गांधींसोबत काल देखील स्पष्ट केलं तर संजय राऊत यांनी की मी निश्चितपणे राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेईल आणि त्यानंतर त्यांनी मल्लिकार्जुन खरगे सोबत काल विस्ताराने त्यांची चर्चा झाली। आज जर बघितलं तर आज राहुल गांधींची भेट झाल्याची सूत्रांची माहिती आहे आणि संजय राऊत आणि राहुल गांधींची भेट ही झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। बरं प्रशांत, आणि या घडामोडी घडल्या दिल्लीमधल्या, एकीकडे राहुल गांधींच्या सावरकरांवरून केलेल्या वक्तव्यानं कुठेतरी महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या पक्षाची कोंडी झाल्याचं चित्र होतं।
आणि कुठेतरी मालेगावच्या सभेत उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना एक प्रकारचा इशारा देखील दिलेला होता. त्यामुळे या भेटीला आता विशेष महत्त्व मिळालेलं आहे. प्रशांत, सविस्तर याबद्दल काय सांगता येईल? बैठक संपलेली आहे. थोड्याच वेळात संजय राऊत आता ब्रीफ देखील करतील. काय ते बैठक झाली हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. एकीकडे विनायक राऊत या बैठकीत आहे, संजय राऊत आहे, त्यानंतर अरविंद सावंत आहे आणि हे आता थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. आणि या घडीला जर बघितलं आपण, हे अत्यंत महत्त्वाचं आहे की ही भेट जी आहे या भेटीमध्ये एकतर की या भेटीतून कुठेतरी चर्चा होण्याची एक अत्यंत महत्त्वाची बैठक झालेली आहे आणि आता थोड्याच वेळात संजय राऊत बोलतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. आणि आता बोलणार आहे संजय राऊत आणि यासाठी ही तयारी सुरू झालेली आहे. आणि संजय राऊत आहेत थेट आपण संजय राऊतांकडे जाऊया. कुठे गेला मिस्टर देसाई? कुठे आहेत? का आवाज आ रहा है क्या? हॅलो, बोला. संजय राऊत पीसी रेडी विरोध क्या है? काय सर, तुम्ही एकत्र ही काय बैठक होती तुमची, एकत्रित सगळी बसला होता, आज काय चर्चा झाली नेमकी? आणि तुम्ही राहुल गांधीची भेट घेतली अशी चर्चा आहे. शिवसेनेचे सगळे खासदार एकत्र बसलो. ह्या बैठका नेहमी होत असतात, नेहमीप्रमाणे इथे आमच्या घरी होत असतात. त्यात नवीन असं तुम्हाला काय वाटतं? कशा तुमच्या मनात शंका काय आहेत? नाही, राहुल गांधींची भेट. बघा, राहुल गांधीशी नक्कीच माझं बोलणं झालं आहे, काँग्रेस अध्यक्षांशी बोलणं झालेलं आहे आणि त्या विषयावरती का आता मी बोलत नाही, उद्या बोलेन नक्कीच. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी सावरकर या विषयावरती आमचं काल आणि आज बोलणं झालेलं आहे. आणि कालच्या माननीय खरगेजींच्या घरच्या बैठकीमध्ये माननीय शरद पवारांपासून जवळजवळ सर्वच प्रमुख विरोधी पक्ष नेत्यांनी ही भूमिका घेतली की सावरकर यांचा जो मुद्दा आहे तो मुद्दा काढण्याची गरज नाही. आपल्याला मोदींशी लढायचं आहे की वीर सावरकरांशी लढायचं आहे हे ठरवा, गोंधळ निर्माण करू नका. आणि मला असं वाटतं की त्याच्यावरती आता फार चर्चा करण्यात अर्थ नाही. राहुल गांधींची काय याच्यावर प्रतिक्रिया आली आहे? पाहू ना, सांगेन तुम्हाला. ते देतील सर, दिल्ली तुम्हाला. हायकोर्टात याचिका दाखल आहे राहुल शेवाळे आता बोला. हा, मग. समन्स बजावलेलं आहे तिघांना, तुम्हाला, उद्धवजींना आणि आदित्यजींना. बरं, काय म्हणून कशा करता? सर, ते 2000 कोटीचा व्यवहार झाला ते एक आहे आणि त्यामध्ये तुम्ही मानहानी केल्याचा त्यांनी याचिका दाखल केली, त्यानंतर समन बजावण्यात आलेला आहे. हा, मग मानहानी झाली की नाही कोर्ट ठरवेल ना, आणि कोर्टामध्ये उत्तर देऊ. आता महाराष्ट्राची 12.5 कोटी जनता या लोकांना पाहिल्यावरती खोके आले म्हणत आहे. हे काही शिवसेनेचं धोरण नाही ना. आमच्या जनता बोलते आहे 50 खोके एकदम ओके. तुम्ही कुठेही जा, लाखोंची सभा असते, मालेगावची सभा, लाखाची सभा झाली त्याच्यावर. म्हणजे आम्ही भाषणाला उभे राहिलो की 50 खोके एकदम ओके. त्याला आम्ही काय करणार? 12.5 कोटी लोकांना तुम्ही समन्स पाठवणार आहात का? मी राहुल गांधींबरोबर भारत जोडो यात्रेत चालत असताना तिकडे जम्मू आणि पठाणकोटला या घोषणा दिल्या. म्हणजे तुम्हाला अख्ख्या देशातल्या जनतेला अशा प्रकारे समन्स पाठवावा लागेल, याचा अर्थ लोकांनी ते स्वीकारलंय. महाराष्ट्रात जी शिवसेनेत फूट पाडली आहे ती या खोक्यांच्या माध्यमातूनच पाडलेली आहे. ही लोकांची भावना आहे, ती कशी काय तुम्ही दूर करणार? कायदेशीर प्रक्रियेला तुम्ही सामोरं जाणार? कायदेशीर प्रक्रियेला तुम्ही सामोरं जाणार? आम्ही कोणत्याही प्रक्रियेला सामोरे जाऊ. तुम्ही कोर्टात जा किंवा अजून कुठे जा, आमच्या विरोधामध्ये आम्ही काय चोर लफंगे नाही आहेत ना. सोशल मीडियावरचा जो डेटा होता, मजकूर, तुम्ही आदित्यजींनी आणि उद्धवजींनी जो टाकला होता तो देखील हटवा, असं 30 दिवसात हटवा असं कोर्टानं सर सांगितलं. बघा, कोर्टाने आधी आमचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. कोर्ट असं परस्पर आदेश देईल असं मला वाटत नाही. का हटवू नये असं विचारले कोर्ट? का हटवू नये असं विचारलेलं आहे ना. मग आम्ही उत्तर देऊ ना, कोर्टात उत्तर देऊ. राहुल गांधीसोबत किती वेळ भेट झाली? उद्या सकाळी सांगतो ना. याचिकेमध्ये जो मुद्दा मांडण्यात आलेला आहे तो म्हणजे की तुमच्याच एका वक्तव्याचा आधार घेण्यात आलेला आहे की 2000 कोटी रुपयामध्ये सिम्बॉल विकत घेतलेला आहे, शिवसेनेचं चिन्ह आणि पक्ष विकत घेतलेला आहे. त्याचं उत्तर निवडणूक कोर्टात देऊ. आयोगाचं कोर्टामध्ये त्याचं उत्तर दिलं जाईल. कोर्टामध्ये धाव घेतली आहे ना. आम्ही जनतेच्या न्यायालयामध्ये हा प्रश्न मांडला, पण ते कोर्टात गेले. आता कोर्टामध्ये कागदावर उत्तर देऊ. हजर राहायला सांगितलेलं आहे. मग तुम्ही राहू ना हजर. अरे कोर्टात हजर राहू, काय हवं तर करा तुम्ही. आम्ही का हटणारे लोक आहोत का? फटे लेकिन हटे नाही ही आमची घोषणा आहे.
पुन्हा एकदा मराठीला अभिजात भाषेला दर्जा देण्याची प्रक्रिया सुरू झाली अशा प्रकारचं वक्तव्य आज झालेलं आहे. माहिती पुढे आली. असं कोणी हा शब्द वापरलाय? राहुल शेवाळेंनी म्हटलंय की बापरे. अर्जुन मेघवाल यांनी आम्हाला अरे अरे वा वा वा, छान छान छान. येऊ द्या, होऊ द्या, होऊ द्या. तानाजी सावंत म्हणतायत फडणवीस यांच्याच आदेशानं बंड झालं. म्हणजे बंड आणि गद्दारी यात फरक आहे. त्यांना जरा शब्द नीट मराठी समजून घ्यायला सांगा. गद्दारी वेगळे आणि बंड वेगळे असतं. बरोबर आहे. तात्या टोपीने केले ते बंड, यांनी केली ती गद्दारी. राईट. अरे त्यांच्या जिल्ह्यातल्या आमदारांनी खासदारांनी पक्ष सोडला नाही. काय सांगतात? जाऊ द्या, बोलिए अभी, चलिए. क्या है? दिल्ली हाईकोर्ट ने सर डिफर्मेशन क्या है? दिल्ली हाईकोर्ट ने डिफर्मेशन केस में हाजिर रहने को कहा है. डिफेमेशन. हाँ, तो जो आपकी स्टेटमेंट है उनका ही आधार लिया देखिए, गया है. कोर्ट का हम हमेशा सम्मान करते हैं. इस देश की कोर्ट जो हमें सूचना देगी उसका पालन किया जाएगा. अगर कोई हमारे खिलाफ कोर्ट में गया है तो कोर्ट के सामने हमारी जो भूमिका है हम स्पष्ट करेंगे. अगर किसी को लगता है कि हमारे वक्तव्य से, हमारे लिखने से, बोलने से किसी की मानहानि हुई है तो जवाब कोर्ट में देना पड़ेगा हमको. लेकिन मुझे मालूम नहीं कोर्ट में कौन और किस ले गए हैं. 50 खोके एकदम ओके. ये हाँ, स्टेटमेंट 50 खोके वाला बात है. अच्छा, ओके, 50 खोके. हाँ, तो उनको दिल को काटा लगा है 50 खोके का, तो मैं क्या कर सकता हूँ. लेकिन 50 खोके वाली घोषणा ये शिवसेना की नहीं है, हमारी नहीं है.